कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. कुडाळ तालुक्यातील मठ कुडाळ पणदूर घोटगे मार्गावरील घोटगे ग्रामपंचायत जवळ असलेला छोटा पूल एका बाजूने ढासळल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. हा पूल कमकुवत झाल्यामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या पुलाच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. मुसळधार पाऊस झाल्यानंतर गावातील सुमारे 500 ते 600 लोकांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जाते. सध्या पाऊस लांबणीवर पडल्याने तातडीने दुरुस्तीची काम हाती घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. सदरच्या रस्त्याचं बांधकाम पूर्णपणे व्यवस्थित झालेलं नाही. इथून कायम शाळेतली लहान मुलं जात आहेत. याच्यात मोरी तुंबते, या मोरीवरून पाणी जातं. ती लहान मुलं वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे. 1-2 असे प्रयत्न झालेले सुद्धा. तर याच्या सदर प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून मोरीचं काम लवकरात लवकर हे करावं. तसं सदरचं याच्यात ही मोरी तुंबल्यामुळे ते पाणी आमच्या घरात शिरतं आणि घर सुद्धा याच्यात कोसळण्याचा धोका आहे. तर प्रशासनाने जे लवकरात लवकर याच्यात लक्ष घालून हे काम करावं. म्हणजे भरपूर त्रास होतो आम्हाला इथे की गाडी एखादा पेशंट जर गाडीमध्ये असेल तर त्याला पण आपण नेताना कसा न्यायचो, इथे संपतोय काय तो जातोय असं आम्हाला वाटतं. गाडी पण इथून चालवताना भरपूर मुश्किल होते. पावसात काय परिस्थिती असते? पावसात तर पाणी वरून सरळ जात असते, ब्रिज पापडीवरून जात असते पाणी. मोठ्या प्रमाणात घाट पर्याय असल्यामुळे भयानक जोरात पाणी येते आणि ते मुलाबाळांची सगळ्यांची एवढी हालत होते की वर 600 लोक राहतात आमच्या आणि मुलाबाळांची की सगळ्याची शासन म्हणजे इकडे जाण्या येण्या डॉक्टरकडे म्हणा इकडे म्हणा सगळी घरपंचायत होते. म्हणजे पाणीच भरपूर असते, कंबराच्या वरती असते. तर शासनाला ग्रामपंचायती वारंवार पाठलाग करून संपूर्ण करून शासनाकडे लक्षच देत नाही रस्त्यावर. इथे जवळ 600 लोकांची वस्ती आहे वरती आणि डॉक्टर उपचार म्हणजे आजारी भरपूर लोक आहेत. म्हणजे काहीच त्याला पर्याय येत नाही रस्त्याशिवाय. तर तातडीची आमची मागणी आहे गव्हर्नमेंटकडे की ह्या रस्त्याचं काम लवकर होण्याची नम्र विनंती आहे. वारंवार आम्ही ग्रामपंचायत दखल घेऊन इकडे वरचे अधिकारी कोण काही लक्षच देत नाही सरकारी लोक. त्याच्यामध्ये भयानक परिस्थिती झालेली आहे रस्त्याच्या. तिथे कमीत कमी 600 लोक वर राहतात आणि आता शाळा सुरू झालेल्या आहेत. मुलांची जोरदार हालत होणार आहे बघा साहेब. एवढी आमची शासनाची नम्र विनंती आहे आणि लवकरात लवकर काम होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. पण वारंवार तक्रार देऊन पण इथे कॉन्टॅक्ट द्या मला इथे म्हणजे शासन लक्षच देत नाही. कळकळीची आमची विनंती आहे, हा रस्ता ह्या 8-10 दिवसात झाला पाहिजे एवढी आमची नम्र विनंती आहे. नमस्कार, मी चेतन ढवळ या गावचा नागरिक आहे. हा रस्ता पणदूर घोडगे हा आपल्या घोडगे बाजाराच्या वरती, आमचं घोडगे जे गाव आहे ते संपूर्ण या बाजाराच्या वरती राहतं आणि 700 ते 800 घरं या मोरीच्या वरती राहतात. आज बघितला तर या बाजूला शाळा आहे, इथे ग्रामपंचायत म्हणजे लोकांची रहदारी कायम रोजची जी आहे ती या रस्त्यानेच होते. आणि गेले 2017 मध्ये हा रस्ता झालेला आहे. 1 कोटी रुपये निधी येऊन काम झालेलं आहे. 2017 मध्ये ही मोरी बांधण्यासाठी सदर कॉन्ट्रॅक्टरने इथे पाईप ठेवले होते या जागेमध्ये. ते आता बघितलं तर एक पाईप दिसतो, काम इथलं काय झालेलं नाही. आणि असं वाटतंय की आपली कोकणी एक म्हण आहे, आंधळा धरतो आणि कुत्रा पीठ खातो, त्याच्यातली गत झालेली आहे. त्याच्यामुळे संबंधित डिपार्टमेंटने याकडे लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई करून हे माझ्या मते एक 5-10 दिवसाचं काम आहे, ते काय वेळ लागणार नाही. ते लवकरात लवकर त्यांनी करून द्यावं, नाहीतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिलाच आहे, तो लवकरात लवकर आम्ही करू.